योग मार्ग किती चांगला आहे, अतिशय सुंदर आहे. कोणाला योग मार्ग चांगला आहे? मुळात योगाची संकल्पनाच आम्हाला कळली नाही. आम्ही म्हणतो बघा, आता लोक म्हणतात आम्ही रामदेव बाबांनी सांगितलेला योग रोज करतो, रोज नाही मरूपर्यंत जर केलास तर राम गाठ पडणार नाही. श्री ज्ञानोबाचं वर्णन आहे का? ज्ञानोबाने एक मोठा शेरा मारला 6व्या अध्यायामध्ये. जेत प्रवृत्ती तुरीची बुडी दिसती निवृत्ती फळाच्या कोळी, जे मार्गेचा कापडी महेश अजूनी. अरे ज्या योग मार्गाच्या निवृत्तीची फळं दिसतात त्या मार्गावरती भगवान शंकर हे योग मार्गाचे अजून यात्रेकरू आहेत. भगवान शंकर अजून यात्रेकरू आहेत म्हणजे भगवान शंकरांना यथार्थ स्वरूपाचा योग कळाला नाही का? पण ज्ञानोबांना इतका योग मार्ग अवघड आहे, योग मार्ग अवघड आहे. चिंतन करून बघा, कारण योगाचा आचरण करणाऱ्या माणसाला वय वर्ष 40 वर्ष संपलं की संध्याकाळी जेवण करून चालत नाही. दुसरा कुठलाही माणूस असला तर संध्याकाळी वय वर्ष 40 संपलं की जेवायचं नाही. तुम्ही काय बंद करू नका, ऐकाच बघत काम करा. कारण का की म्हणून आम्हाला काय सांगायला आलाय नाही, तसलं काय आपलं आपण बंद करा. आपलं ATM आहे कधी पण एनी टाईम, रात्री म्हणा रात्री, आपलं बंद करायचं नाही. पण योग मार्ग नियम आहे, योग मार्गाचा नियमच आहे. योगाचा अवकार मपेतला बोले जे मितला चालते म्हणतात. युक्त आहार व्याळ असं युक्त सपना बोध असतो. आहार कमी लागतो योग मार्गाला. योग मार्ग जमत नाही, पण योगासारखं सुख योगा कर्मच कौशल्य बनतं. आणि योग कौशल्य आहे. ज्ञानेश्वर महाराज योगाचे मुकुटमणी आहेत. ते देखील 12व्या अध्यायाचं भक्तीचं प्रतिपादन करताना म्हणाले, योगाच्या वाटा जे निघाले का सुबटा, त्या दुःखाचाच वाटा भाला बघाला. अरे योगाच्या मार्गाला जो निघालाय त्या पदरात दुःख काय येतं? योग मुळात योगाची व्याख्या जितकी सुंदर ज्ञानेश्वर महाराजांनी केली. अर्जुना समत्व चित्ताचे तेचे सार जाण योगाचे, जिथं मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. खरा योग कुठला? चित्त समत्वाला येतं, मन पण राम म्हणतं, बुद्धी पण राम म्हणतं आणि चित्त रामरूप होतं, त्याला योग म्हणायचं.